समर्पणाची हाक जयांच्या हृदयाला घडली, अजिंक्य झाले राष्ट्रतयांचे अभेद बलशाली. सार्थकतेच्या परिसाने तव जीवन तुमचे उजळू द्या, तुमच्याच शुभकर सामर्थ्याची आज प्रचिती द्या. क्रांती यज्ञात उडी घ्यायची म्हणजे आयुष्याचा होम करावा लागतो. मार्ग खडतर असतो, परंतु निखारे पसरलेल्या मार्गाने जावे लागते. असे असतानाही काहींनी क्रांती यज्ञात उडी घेऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी कणाकणाने देह झिजवला. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. या अजरामर गीतातून मायभूमीवरचं उत्कट प्रेम दर्शवणाऱ्या सावरकरांची जाजा आठवण होते. विज्ञाननिष्ठ बुद्धिवादाचा आग्रहाने पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे फक्त महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण जगभरात त्यांच्या क्रांतिकार्याने तळपून गेले. आज सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका या ओळीतून त्यांनी भारताची संकल्पना स्पष्ट केली. आज मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलणार आहे. नाशिक येथील भगूर या गावी सावरकरांचा जन्म झाला. त्यांचे प्रारंभीचे शिक्षणही तिथेच झाले. मित्रमेळा, अभिनव भारत या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रकार्याला सुरुवात केली व पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजला असताना कार्यकर्ते परांजपे यांच्या लेखनाने त्यांच्यातील देशाभिमान जागृत झाला. लंडन येथील अटकेनंतर भारतात येत असताना सशस्त्र पहारेकरांच्या नाकावर टिच्चून मॉर्सेलिसच्या फ्रान्स भूमीवर प्रवेश मिळवला, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. अंदमान तुरुंगात त्यांचे अतिशय हाल झाले, पण अशातही त्यांनी काळे पाणी या पुस्तकाचे लेखन केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना खड्या बेडीत टांगले, तेलाच्या घाण्याला जुंपले. या मरणप्राय यातना सहन करीत असताना सावरकरांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, ते म्हणजे मातृभूचे स्वातंत्र्य. हा 11 वर्ष छळ सहन करीत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कविता तसुभरही कमी झाले नाही. त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर कोळशाने अनेक महाकाव्ये लिहिली. कमला नावाचे महाकाव्य त्यांचे खूप प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माझी जन्मठेप हे पुस्तक प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे, मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालतील, मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालतील, पण माझा सामाजिक विचार त्यांनी विसरू नये. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ही 18 अक्षरे म्हणजे राष्ट्रभक्तीची ही 18 अध्यायाची गीताच होय. आणि जाता जाता अटल बिहारी वाजपेयी यांच्या शब्दात सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे तप, सावरकर म्हणजे तत्व, सावरकर म्हणजे तप, सावरकर म्हणजे तत्व, आणि सावरकर म्हणजे तर्क, आणि सावरकर म्हणजे तळमळ, आणि सावरकर म्हणजे तर्क, आणि सावरकर म्हणजे तळमळ, आणि सावरकर म्हणजे कविता, आणि सावरकर म्हणजे कविता, आणि सावरकर म्हणजे क्रांती, आणि सावरकर म्हणजे क्रांती. बोलो भारत माता की जय. धन्यवाद.